सगळा का एवढा आवरा आणि काही अशा प्रकारे माझा उपास आहे तर मला केक खायला पण नाही भेटणार नाही चिकन पण नाही खायला भेटणार आणि नुसतं बघायलाच काम करायला लागेल. किती आंबा आले आमचा बघा मंदिरामध्ये. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचा प्रणय पाटील व्लॉग्स चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि सगळी कशी आहेत मंडळी, बरी आहेत ना? बरी असलीच पाहिजे. चला कमेंटमध्ये सांगा बरी आहेत नाही बरी आहेत. आणि आजचा व्लॉग पण आपण आउट केलेला आहे. मग आम्ही इकडे कोलब्या सोलायला घेतल्या मस्त. थांबलं कुठल्या आणल्या कोलब्या? मामाच्या बड्डेला कोलब्या. आमच्या कांचन मामाचा पण बड्डे आहे. आणि मामी तुम्ही विसरीत होता ना, तुमची मामी जाम भारी आहे. आमची मामी ही चुलत मामी आहे माझी. चुलत मामीची सगळ्यात मोठी पोर, सगळ्यात बारका पोऱ्या. नको मी बघले या बघा कोलब्या पार्टीला आणल्या. चला बाबा रातचे यायला लागेल मामी. सोय आहे ना? वैष्णवीने काय तरी घेतले पकोड का? वैष्णवी जामला असता का? ती कधी तोंड दाखवतच नाही. आणि काही आमच्या आईचा पण बर्थडे आज तुम्ही बघला असेल. बघाल मी व्हॉट्सअपला स्टेटस टाकले, सगळे गोष्ट टाकला नाही. तर आईचा पण बर्थडे आहे तर आम्ही चालले आता बर्थडेला. तर चला गाईज आता आम्ही निघालेलो आहे बर्थडे सेलिब्रेशन साठी आईच्या. आई बघा सगळी चिल्लर पार्टी पण. मला जरा जास्तीच खोकला झाले. दाखवतो तुम्हाला आता सेलिब्रेशन. तोपर्यंत आम्ही लय चटरपटर खायला पण आणले, कलिंगर आणले. आता त्या पहिले खाऊन घेऊ, त्याच्यानंतर कोंबडा आणले, रांधायला लागेल तो. त्यानंतर मग जेवण वगैरे होणार आहे आमचा, तुम्हाला दाखवून. त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू करा. आणि जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर त्याने जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. चला गाईज. आता आम्ही पोचलेलो आहे मस्त. आणि कलिंगड आजीने कापायला घेतलेला आहे. हे बघा वाव नाईस कलिंगड. आणि इकडे आणि इकडे तो कोंबडा कुकर मध्ये रांधायला घेतले. रेड रेड ऑरेंज मारतील लोक मला. तर गाईच आता मी घेतो पहिले कलिंगड खाऊन. मला तर आम्ही कलिंगड खाऊन घेणार आहे पहिले. आणि हे लोक मस्त चिकन खातील. आणि इथं मला आता कलिंगड खाऊन पोट भरायला लागणार आहे. माझा उपास आहे. आता बघू आता माझा तोंडाला एवढा पाणी येईल का तांब्या भरल, एक हांडा भरल. पण आता मला काही भेटणार नाही चिकन खायला. तर आपला उपास आहे तर बघूया. चला कलिंगड खाऊनच पोट भरूया. सगळी जेवताना मला उपास आहे. बॅडल्या काय मला. तर चला गाईज आता केक वगैरे मस्त ओपन केलेला आहे. आणि थोड्याच वेळात केक कटिंग होणार आहे. आणि रेडी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गप्पा गप्पा व्हायरल करा ना वैदू. बाबा वैदू शेंड्या भारी बांधले आणि शाळेशी जाऊन आली वैदू. सगळा का एवढा आवरा. आणि काही अशा प्रकारे माझा उपास आहे तर मला केक खायला पण नाही भेटणार नाही, चिकन पण नाही खायला भेटणार. आणि नुसतं बघायलाच काम करायला लागेल. आलेलं आहे सेलिब्रेशन. आणि आता आम्ही इथं आंबे पाडणार आहे. आमचे गाई आंबे जाम आले आमचा. तरी त्या वादळ आलता, वारा आलता, त्याच्यानं लय मऊर खरला ना वैदू. हे बघा गाईज किती आंबो.
या आंब्याला एवढा मऊर आलता काय सांगू. त्या पेंडीच्या पेंडी हे बघा, या पेंडी बघा, याचा मोर पण जाम खाल्ला. या बघा पेंडी, या हाताचं बघा आंबा. आणि हे कार उरी मारून आहे बघू. हे बघा हाताचं बघा आंबा. अजून इकडे तर बघा, हे बघा किती आंबा आले आमचा बघा. जाम आंबा आले. आता आम्ही आंबा जरा पाडणार आहेत. आंबे बघूया. या आखरी कुठं यो काय इथे आहे. किती पडले वेद? किती पडले? पिकवाचे थोडे ते खराब होता ना पिकल्यावर. तो नको करू, बालका नको करून दे चांगलं लोकांना खाण्यापेक्षा. पुढे तिकडे आहेत ना ते. मग आम्ही पडता तिकडचे जवळचे तर गाईज आम्ही पाडलेले आहेत. तिकडले मोठा आहे आंबा. कुठं आलीच मला डायरेक्शन. हा कुठं मला नाही दिसला. साईडला लेफ्ट साईडला आ लागला नाही. आलता आता पडला. कुठे पडला. कुठं तिथं अरे जवळच आहे. अजून मला तर माहित पण नाही. हातान घ्यायची होती. गाईस झालेले आमचे आंबे पाडून खूप आंबे पाडलेले. पर्पल एवढे आम्ही आंबे पाडलेले. तर चला आता बर्थडे सेलिब्रेशन मस्त झालेलं आहे आणि जेवण करून निघालेले आहेत ये मंडळी. मी नाही जेवलो ना. तुम्ही जेवलो आंबे घेतले नाही. आंबे घेतले नाही बघ. घेतले ना रताळे. आणि आता आंबे वगैरे पाडलेत मस्त. रास आंबत कोणाला पाहिजे असेल तर बिंदास घेऊन जा जेवून. आणि 1 रुपीज नाही, फुकाट घ्या तुम्ही. फुकाट बिंदास. चला गाईज आता निघालोय आम्ही. मस्त एन्जॉय केलेला आहे. बर्थडे सेलिब्रेशन पण झालेलं आहे. कटिंग झालेलं आहे. तर गाईज आता आम्ही दोघं आलेलो आहे इकडे शिव मंदिरला अंबरनाथला दर्शन घ्यायला. आणि बघूया यांच्या मम्मीला सोडलेली आहे घरी बर्थडे सेलिब्रेशन करून. आता हिला सोडायला पण आलेलो आणि आता अंबरनाथच्या शिव मंदिरमध्ये आलो दर्शन घ्यायला. आणि इकडे भरपूर जाम गर्दी आहे.
मंदिरामध्ये हा तर गाईज आता आपण आलेलो आहे मंदिरामध्ये. खाली व्हिडिओ काढायला भेटेल नाही भेटेल माहिती नाही, पण बघूया ट्राय करू. जर भेटली तर काढेल नक्की. आणि बघूया आता पण आम्ही पोहोचलेलो आहे आतमध्ये मंदिराच्या. आणि दर्शन घेऊ. व्हिडिओ काढायला भेटली तर काढेल नक्कीच, नाही भेटली तर नाही. लाईट भेटले म्हणजे बघू शक्यता आहे. देव पाऊल महादेव पाऊल काही आरतीचा टाईम झालेला आहे म्हणून इकडं पूर्ण साफसफाई करायला घेतलेली आहे. तर चला काही दर्शन झालेलं आहे आमचं. आता मस्त दर्शन झालेलं आहे आणि निघतो आता घरी. फ्लाईटला घालतो आणि निघतो आता घरी. जातो आज हॉटेलचा पण काय मला वाटत खराब पोराच नाही, तर आज बंद ठेवलेलं आहे. आता आलेलो आहे इकडं आम्हाला कॉस्ट्यूम घ्यायला. आपण धोती वगैरे तर पूर्ण रेडीच झालेली आहे. अमित सरांनी आपल्याला दिलेली आहे, तुम्ही बघितले असेल. आणि म्हणजे बघा बाकीचा मालमटेरियल आता घ्यायला लावले. धनुष्यबाणासाठी मेन आले आपण. ठीक वाटतं जरा. बांध्या एक बांध्या म्हणजे कसा कोणी आला तर मला मारायला आला लगेच. एवढा माल मटेरियल घेतलेला आहे. बघूया उद्या शूटला जायचं आहे, तर दाखवलंच तुम्हाला तिकडे गेल्यावर. आणि आता शिकेचा मशीन घेता आपला तर झालेलाच आहे. आपल्याला घरी पण रेडी आहे बाकी, आणि त्याला मॉडिफाय पण करायला लागेल जरा. आणि आता शीतेची झाडी पण घेतात आणि मग निघूया. व्हिडिओला कंटिन्यू करा. जर शूट वगैरे बघत असेल तर व्हिडिओला कंटिन्यू करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला गाईज बघूया. आता घेतो मी गाईज. आता मस्त आलेलो आहे, कॉस्ट्यूम वगैरे पूर्ण घेऊन आलेलो आहे. आणि उद्या आम्ही शूट करणार आहे. अजून ठरवलं नाही कधी करायचं आहे, पण बघूया आता. भाऊ आल्यावर बघणार आहे कधी त्याला टाईम भेटेल तसा हिशोबाने आम्हाला जायला लागेल. आणि पहिले मी आता उपवास सोडून घेता कारण की जाम भूक लागले, काहीच खाला नाही गाईज. हे बघा वरण भात घेतले, खिचडी भात घेतले, आंब्याच्या पोरी घेतले, बटाटा शिमला भाजी आणि या पापड समजून खायचा वेफर. चला गाईज मी आता घेतो जेवून. तुम्ही पण मस्त घ्या जेवून. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि काही ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. हा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहे. मी पण घेतो आता उपवास सोडून. तुम्ही जाऊन व्हिडिओला लाईक करा. बाय टाटा.